आज आपल्या इथे दरवर्षीप्रमाणे आलेल्या प्रमुख पाहुण्या विजया देसाई यांचे आभार मानण्यात येत आहेत। प्लीज प्लीज त्यांनी सहकार्य करावे। धन्यवाद। आणि हे काय आभार प्रदर्शन फक्त ढोकळ्यांनी? म्हणजे शाल श्रीफळ कुठे आहे आणि पुष्पगुच्छ आणि झालंच तर 1 लाखाची थैली? काय आलीस का मूळ पदावर? पैशाचं नाव काढलं की संपलं बेरिंग। अगं म्हणजे काय? हे बाई पैसे बिसे मागू नकोस ग। बाप रे तडपून येतं। पण काय ग हे आभार प्रदर्शन कशासाठी? ट्रेडसाठी? अर्थातच। अगं नाही तर ना माझी वाट लागली असती। अगं अर्चू असं काय करतेस? मी जर नसते तरी तू केलंच असतस ना माझं काम। केलं असतस ना? केलं असतं पण आयुष्यभर बोलून दाखवलं असतं। ते काय तू काही काम न करताही ऐकवतेस। मग काय ग? गंमत करतेय। आणि खरं सांगू का अर्चू, मी एकटीने नाही केलं अगं। मला ना सतीशची आणि मुलांची खूप मदत झाली। हो। आणि मुख्य म्हणजे नानांनी मुलांच्या मनामध्ये जी आयडिया भरवली होती ना खऱ्या कमाईची, त्याच्यामुळे मुलांनी खूप इंटरेस्ट घेऊन केले ट्रेज। आणि तूही त्यांना अगदी घसघशीत खरी कमाई दिलीस, त्याच्यामुळे खुश आहेत सगळे। म्हणजे काय त्यांच्या पिगी बँक अगदी अशा भरलेल्या आहेत आता। पण आता आपल्या रिकाम्या होणार आहेत। वह्या पुस्तकं रेनकोट। अगं रेनकोट छत्र्या गेल्याच वर्षी घेतलेल्या आहेत आपण। शिवाय कंपोस्ट पण घेतलेले आहेत। आता ह्या वर्षी ना फक्त वह्या पुस्तकं आणि लंच बॉक्सेस मात्र घेऊया चांगले। ओके मग कधी जाऊया? बघूया आता जरा माईंचाही प्रोग्राम बघून ठरवायला लागेल ना आपल्याला। बरं काय ग ती अंजली कधी येणार आहे राहायला? का असं का विचारतेस? माहित नाही ग पण त्या अंजली बद्दल ना कसं तरीच वाटतंय अगं मला। हो माई म्हणाल्या मला। पण तुला खरं सांगू का अर्चू, ती बिचारी ना खूप चांगली आहे अगं आणि खूप साधी। मला तर ना तिच्याकडे बघून वाईटच वाटतं। तू तिला भेटली नाहीयेस ना म्हणून तुला असं वाटतंय। एकदा तिला भेटलीस ना की तुला सुद्धा आवडेल ती। इकडे आपल्याकडे वाडीत येऊन राहिली ना तर तिलाही जरा बरं वाटेल ना ग आपल्या बरोबर। नानामाईंचा सहवास पण लाभेल। आजूबाजूला अशी वडीलधारी माणसं असली की बरं वाटतं ना, जरा आधार वाटतो। मला तर ना तिच्याकडे बघून गलबलूनच येतं ग। खूप होरपळून निघाली बिचारी। तू कसं माहिती असेल ते विचार नको करत बस, कळलं ना? मस्त आहे। के काय मॅडम काय सुचतंय का 22 जून साठी? नाही ना अजून, तोच तर विचार करते मी। नाही म्हणजे वास्तूची पूजा गोडधोड काहीतरी होईलच, पण आपल्या वास्तूबद्दलची कृतज्ञता ना मला वेगळ्या पद्धतीने व्यक्त करायची। करेक्ट। पण ती कशी हेच कळत नाही। माझंही तेच झालंय का नेमकं? ते बघूया मुलं काय म्हणतात ते। बरं ऐक, मेघनाचा फोन आला होता। काय? ती अंजलीला 2च दिवसात शिफ्ट व्हायला सांगते। अरे वा, चला बरं झालं। नाही राणे काकू गावाला गेल्यापासून मला शेजारच नव्हता ना। त्या येतात अधेमध्ये पण त्यांचा काही भरोसा नाही ना। आणि योगीने गेली आगरतळ्याला निरंजनकडे आणि मेहता तर काय आनंदला मुळे स्थायिकच झाले। त्यामुळे ना ही वाडी अगदी सुनी सुनी वाटत होती मला। पण आता अंजली येते ना बरं झालं। तिलाही बरं आणि आपल्यालाही बरं। नाही तुला गप्पा मारायला असू दे हो। बरं काय ग त्या अर्चूचं काय चाललं होतं? अंजली येणार म्हणून अस्वस्थ वाटतंय वगैरे? काही नाही हो, तिचं आपलं उगीच। तुम्ही नका लक्ष देऊ। एवढंच ना? होय हो।